साली अत्याचार केलेले दोन्ही आरोपी आता फरार आहेत। त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। मात्र या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। तर दुसरीकडे मुंबईच्या काळा चौकीमध्ये काल एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःच्या गळ्यावर सुरी फिरवून स्वतःचं सुद्धा आयुष्य संपवलं। यावरून राज्यातल्या मुली सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय आणि या संदर्भामध्ये मी माहिती जाणून घेण्यासाठी प्रकाश शिंदे आमचे प्रतिनिधी, त्यांच्यासोबत काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत। प्रकाशजी, मी तुमच्याकडे येतोय। माझा प्रश्न तुम्ही फक्त त्यांना कन्व्हे कराल। माझा प्रश्न असा आहे की जर राज्यातल्या मुलीच जर सुरक्षित राहत नसतील तर मग आपण नारेबाजी करून काय फायदा आहे की घटना घडल्यानंतर आपण मग मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती उतरायचं? जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो, जेव्हा त्यांच्यावरती हे अत्याचार होतात, तेव्हा कुठलाच सर्वसामान्य माणूस हे रोखण्यासाठी तिथे जात नाही। मग अशा वेळी मग आपण हे सगळं घटना झाल्यानंतर का जागे होतो? नक्कीच राज्यात मुली असुरक्षित आहेत, तर आपण ज्यावेळेस मुलींवर अन्याय होतो त्यावेळेस नंतर आपण कॅन्डल मार्च, मोर्चा काढतो वगैरे, परंतु त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत सांगाल? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅन्डल मार्च काढणं किंवा निषेध व्यक्त करणं ही मर्यादित उपाययोजना झाली। जर आपण जर बघितलं तर मूल्य लोक विसरून गेले, तत्व लोक विसरून गेले। त्यामुळं मूल्य शिक्षणाचे धडे जे पहिले प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक मध्ये दिले जात होते ते देणं खूप अत्यंत गरजेचं आहे। ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आज कोणत्याही वयाचा विचार न करता कोणी कोणतंही कृत्य करायला तयार होतं। त्यासाठी मूल्य शिक्षणाचे धडे देणं गरजेचं आहे। स्वयंरक्षणाचे धडे या माध्यमिक आणि शैक्षणिक आणि कॉलेजच्या युवतींना देणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर विचार केला तर अतिशय मानसिक आत्महत्या करायपर्यंत जेव्हा मानसिक छळ होतो त्यावेळी त्याच्यापासून लांब जाण्यासाठी एक चांगली मानसिक दृष्ट्या सबल होती महिला किंवा मुली, त्यासाठी देखील मेडिटेशनचे वर्ग ठिकठिकाणी चालू करणं अतिशय गरजेचं वाटतं। आज मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला ते लक्षात येतं की अतिशय छोट्या गोष्टींनी नैराश्यात जाणं, आत्महत्यासारख्या गोष्टी करणं, घर सोडून जाणं, हे जे प्रकार वाढलेले आहेत त्यासाठी पालकांनी सुद्धा मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। मुलांचं काय चाललंय, कम्युनिकेशन जे आहे, जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे ते मुलांना मुलींना मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तर तुम्हाला काय वाटतं? आज जी सातारा जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती निश्चितच निंदनीय आहे आणि वारंवार ह्या क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत आणि त्यामुळं या राज्यातील, या जिल्ह्यातील महिला असुरक्षित झालेल्या आहेत। माझी माता भगिनीला एकच विनंती आहे की या माध्यमातून आत्महत्या वगैरे करण्यापेक्षा एखाद्याची हत्या जर केली तर निश्चितच समाजामध्ये बदल होईल। आणि दुसरी गोष्ट अशी मी समाजाला आणि प्रशासनाला विचारून इच्छितो की सदर भगिनीने जी प्रशासनाकडे किंवा पालकाकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल न घेतल्यामुळे सदर भगिनीला आत्महत्येसारखी वेळ आलेली आहे। त्यामुळे मी जिल्हा प्रशासनाला एक विनंती करेल आणि गृहमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करेल की ज्या प्रशासनाकडे सदर महिलेने तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरही या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करण्यात यावं। सध्या राज्यामधील अवस्था पाहता की कोणत्याही प्रकारच्या लेखी, तोंडी, फोनवरून तक्रारीची दखल घेतली जात नाही, ही पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची चिन्ह दिसून आहेत। मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्र्यांना मी अशी विनंती करतो की आपल्या कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी आहेत, ज्या प्रत कॉपी असेल, प्रति कॉपी असेल, अशा प्रती झालेल्या त्याच्यावर 15 दिवसाच्या जर कारवाई झाल्या तर निश्चितच अशा गुन्हेगारीला आळा बसेल आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशेने जर केल्यास तर आत्महत्येसारखे जे आज मुलांना, मुलींना खरं प्रकाशजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये सरकार काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। रुपालीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार रुपालीताई, माझा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे। आपण बघितलं असेल काल राज्यामध्ये 2 अशा घटना घडल्या ज्या घटनांमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला। एक म्हणजे फलटणमधली ती घटना ज्या डॉक्टरनं आपलं आयुष्य संपवलं, जिच्यावरती अत्याचार झाले होते, आणि दुसरी घटना अशी होती की एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःचं सुद्धा त्यानं आयुष्य संपवलेलं होतं। प्रश्न हा निर्माण होतो की आपण सगळ्यांना सांगतो की मुली वाचल्या पाहिजेत, मुलींना जगवलं पाहिजे, मुली प्रत्येक आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करतायत। मात्र असं असताना राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीयेत, मुलींचं तर सोडूनच द्या, महिला सुद्धा सुरक्षित नाहीयेत। असं असताना आपण जेव्हा एखाद्या मुलीवरती अत्याचार होतो, तिच्यावरती अन्याय होतो, तेव्हा सगळे गप्प असतात, तेव्हा कोणी मध्ये हे सगळं सोडवायला येत नाही। मात्र जेव्हा अत्याचार घडतो तेव्हा नंतर मग सगळेजण, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळे राजकीय नेते मेणबत्त्या घेऊन रस्त्यावरती उतरतात आणि या घटनेचा
घटनेचा निषेध करतात, मात्र जेव्हा ही घटना घडते तेव्हा सर्वजण का जागे होत नाही, तेव्हा कुणी स्टँड का नाही घेत असं प्रत्येक घटनेमध्ये? राज्यातील महिला आमच्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजेत, याच्यासाठी आपण सगळ्यांचा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. ज्या 2 घटना घडल्या म्हणजे फलटण मधली उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर महिलेची आत्महत्या आणि दुसरीकडे काळा चौकीतील 2 प्रेमिकांची झालेली हत्या, म्हणजे तिच्याच प्रियकरांनी तिलाही मारलं आणि स्वतःलाही संपवलं. मुळामध्ये लक्षात घ्या की आज मुली शिकत स्वतःच्या पायावर उभं राहत आहे, याच्यामध्ये कुटुंबाबरोबर सरकारची ही जी जबाबदारी आहे ते कुठेतरी कमी पडलेले आपल्याला दिसतात. आपल्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे म्हणजे आपल्या आयुष्याच्या विचार मूल्यांचा एक सरकारी, एक कौटुंबिक, एक आपली जबाबदारी, एक सामाजिक जबाबदारी, या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या महिलेवर अन्याय होतोय, मग रस्त्यावरचे काय येत नाहीत, ते मार्च कॅन्डल घेऊन येतात. एक लक्षात घ्या, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यानंतरच पोलिसांचं काम सुरू होतं. त्याआधी मी पहिल्यांदा उपजिल्हा जे हॉस्पिटलचा विषय आहे, ज्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली तिचा विषय बोलेल. ती स्वतः शिकलेली होती, ती बीडवरनं त्या फलटण गावामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कामाला होती. तिला समजण्या इतकी सुज्ञ होती. जर तिच्यावर अन्याय होत होता तर तिने ज्या काही लोकांकडे डिपार्टमेंटकडे तक्रार केली होती त्यांनी नाही केली, तर त्यांनी नाही ऐकली, तर त्याच्यावर तक्रार होणं गरजेचं तिने करायला पाहिजे होती. आत्महत्या हा पर्याय नव्हता. आणि दुसरी गोष्ट, आत्महत्याला कारण का संगत चांगली नाही, मित्रपरिवार चांगले नाही, कुटुंबाशी संवाद नाही. जर अशी वेळ, ही वेळ कुणाला सांगून येत नाही, ती वेळ आल्यानंतर कोणीतरी एक चांगली दिशा देणारी व्यक्ती, ती पारंपरिक कुटुंबातली असू द्या, ती मित्रपरिवारातली असू द्या, ती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडं सगळ्यात मोठं दायित्व महिला आयोगाचं आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यात तालुक्यात या कमिट्या असणं गरजेचं होतं. समूह उपदेश, लक्षात घ्या, महिला आयोग कुठले आदेश देऊ शकत नाही. महिला आयोग एक सुरक्षिततेची. पण रुपालीताई, तुम्ही म्हणता की समुपदेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक कॉलेज किंवा शाळेमधून सुद्धा आता सगळ्या मुलींना या संदर्भातले धडे दिले जातात. आपण मगाशी म्हणालात की ती मुलगी सुज्ञ होती, तिनं वरती जाऊन तक्रार आणखी कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र रुपालीताई, काही ठिकाणी असं पण होतं, काही तर गुन्हे उजेडात सुद्धा येत नाही, ते तिथल्या तिथे दाबले जातात. पैशांचं जेव्हा एखादी समोरची पार्टी जेव्हा तगडी असते, ते पैशाच्या माध्यमातून हे प्रकरण दाबली सुद्धा जातात की. मग यामध्ये मग काय करायचं, मग नेमकं मग पुढची भूमिका काय असू शकते? मुळामध्ये पोलिसांनी सुद्धा त्यांची प्रतिमा, म्हणजे या जिल्हा रुग्णालयाच्या मध्ये पोलीसच भक्षक झालेला आहे. पोलीस म्हणजे तो जो काही PSI आहे, त्यांनी त्या SP कडे तक्रार तिने केली होती का? PSIनी तिच्यावर दबाव आणला. अजून काही समोर आलेलं नाहीये की त्यांची ओळख होती नव्हती, हा पुढच्या तपासाचा भाग आहे. पण मी इन जनरल महिलाने स्वतःचं रक्षण करण्यासाठी या गोष्टी अवलंबन करणं गरजेचं आहे. तिची आत्महत्या झाली, आज तिचे कुटुंब दुःखात आहे, पण ते कुटुंब तिला परत आणू शकणार आहे का? त्याच्यापेक्षा कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीने ती त्यांच्याकडे व्यक्त झाली असती, आधार मिळाला असता, तर ऍटलिस्ट ती जी आत्महत्या झाली नसती, हा सांगण्याचा मेन हेतू आहे. सगळे काही गुन्हे होतात, त्या खरेत खोटेत, परंतु त्यांना तुम्ही लढा ना. ती महिलांना ती ताकद महिलांनी स्वतःची स्वतः सरकार देईल किंवा आम्ही देऊ किंवा कोणी देऊ यांची वाट बघण्यापेक्षा एकही माता भगिनीची आत्महत्या होऊ नये म्हणून माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणे की प्रत्येक महिलेने शांतपणे संयमाने तो अन्यायाला लढा दिला पाहिजे. निश्चित लक्षात घ्या, तक्रार आल्यानंतर एक पोलीस नालायक निघालो, सगळे पोलीस नालायक निघू शकत नाही. आज गुन्हा झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी त्याला निलंबित केलंच ना, पण त्याला निलंबित करून आत्महत्या केलेली मुलगी परत येणार नाहीये. त्याच्यामुळे हा मार्ग कोणत्याही महिलेनी करता कामा नये. दुसरा विषय काळा चौकीमध्ये झालं. मुली आज 21व्या शतकात आहे. आज त्या मुलीचं त्या मुलाबरोबर प्रेम प्रकरण होते आणि ते प्रेम प्रकरण होत असताना व्हायलंट बनतायत माणसं, त्यांना मानसिक आजार, डिप्रेशन लगेच होतोय. आणि माझ्या बरोबर असलेली मैत्री दुसऱ्या मुलाबरोबर जर बोलत असेल तर ते संशयाचं कोड निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये तो पुरुष विकृत होऊन
स्वतःलाही संपवतोय आणि समोरच्यालाही संपवतोय. कोणी स्वतःला जर विकृतून संपवत असेल तर तो मानसिकतेचा गुन्ह्याचा वेगळा पार्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः दुसऱ्याला संपवताय हे अत्यंत वाईट आहे. सरकारच्या खरं माध्यमातून रुपालीताई, पण मी त्यामुळे पुन्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कायदे सुद्धा कठोर होणं गरजेचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.